राम राम मंडळी, मी हिंगोलीचा विराट कोहली. आता काही लोक म्हणत असतील का माय जे विराट भाऊ सकाळी सकाळी कोठं जंगलान बापाडायले. तर आज हे वार शनिवार, आणि शनिवार म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे का जगाच्या पाठीवर मी कुठे बी असलो तरी मारुती रायाचं दर्शन घेत असतो, म्हणजे घेतच असतो. नाही म्हणजे गावाकडे असताना तर मारुती रायाच्या दर्शनाशिवाय चहा बी पित नाही मी. पण येरी बाहेर असतानाची गोष्ट तुम्हाला सांगायलो का शनिवारी दर्शन 100% असते, म्हणजे असते. मग मंदिर जवळ असो लांब असो मला काही फरक पडत नाही. तर आता IPL चालू आहे, गावाकडं नाही. आणि इकडचा एक माणूस मला म्हणलं होतं का या जंगलामध्ये मारुती रायाचं एक मस्त मंदिर आहे म्हणे, फक्त या जंगलात बिबटे आहेत म्हणे, बिबटे जरा जपून जा. मी म्हणलं अरे हिंगोलीचा विराट कोहली म्हणतात मला, हिंगोलीचा वाघ आहे मी, वाघ. आणि वाघाला बिबट्याची भीती दाखवायला का म्हणलं तू आणि मारुती रायाच्या दर्शनासाठी काहाचा बिबट्या आणि काहाचा काय हो आता चेन्नईचे काही फॅन म्हणतील का बा चेन्नई विरुद्ध मॅच आहे आज म्हणून विराट भाऊ घाबरले, मारुती रायाचा आशीर्वाद पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. अरे चेन्नई आधीच हारलेली टीम आहे, आणि हारलेल्या टीमला हरवायसाठी मारुती रायाच्या आशीर्वादाची गरज नाही. हार म्हटलं तर पुचकून हारती पुन्हा ती. मुंबई सध्या टॉपला आहे IPLच्या पॉईंट टेबलच्या. आता ह्यो मॅच जिंकून मला टॉपला जाऊन बसायचं आहे, म्हणून खास करून मी इथं आलेला आहे. त्यामुळं आजची मॅच तर 100% जिंकणार म्हणजे जिंकणारच, आणि ऑरेंज कॅप बी घेणार. माहिती ते साई सुदर्शन घेऊन गेला आहे, पण नाही आजच्या मॅचमध्ये ऑरेंज कॅप बी आपल्याकडे येणार. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का बा इतर दिवशी नाही पण शनिवारी तरी मारुती रायाचं दर्शन घ्यात जा. आता इथं मंदिर आलेलं आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामध्ये मंदिर दाखवतो कसं इथं. खेपा मंदिर बोला, जय बजरंगबली, जय हनुमान. मारुती रायाचं दर्शन घेतलं का मन प्रसन्नच होऊन जाते. जय बजरंगबली. जे जे मारुती रायाचे भक्त येतं ते कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा, जय हनुमान.